Hello everyone. So first of all, very happy Ganesh Chaturthi to all of you by Civil Addicts. Let Lord Ganesha bless you with wisdom, intelligence, prosperity, happiness and success friends. तर सर्वांनाच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ देत हीच आपण पहिल्यापासून आपल्या टीमसाठी, आपल्या फ्रेंड्ससाठी आणि सगळ्यांसाठी इच्छा मागितली आहे की तुमचे जेवढे पण स्वप्न आहेत, गव्हर्नमेंट जॉब असेल, तुमचा बिझनेस असेल, तुमची जी पण ग्रोथ असेल, करिअर ग्रोथमध्ये तुमचं डेफिनेटली एक तुम्ही बूस्ट करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते आयुष्यातनं मिळवा फ्रेंड्स. बिकॉज लाईफ नेवर कम्स अगेन. यू हॅव द ओनली लाईफ, यू हॅव द ओनली डिसिजन्स टू टेक. सो टेक युअर डिसिजन्स वेल इन राईट डायरेक्शन. सो लेट्स स्टार्ट. आता टुडे आपण काय बघणार आहे, आज जर चांगला मुहूर्त आहे गणेश चतुर्थी. सो थोडे आपण TCS रिलेटेड जी आपली सिरीज आपण सुरू केली होती की आता पुढं जे जे एक्झाम्स आहेत तुमचे PMC असतील, PCMC असेल किंवा BMC असेल, PWD असेल, पुढची WCD WRD असेल, या सर्व एक्झाम्सला ZP असेल, या सर्व एक्झाम्समध्ये आता तुम्हाला लक्षात आलं असेल की TCSनी ज्या एक्झाम्स घेतल्या होत्या त्याचे सर्व कन्सेप्ट्स आता पुढं NHPC आहे किंवा SSC JE आहे. तर ह्या सगळ्या एक्झाम्सला तुमचे कन्सेप्ट्स TCSचे युजफुल राहणार आहेत, या सगळ्यांना माहिती. सो सिव्हिल ॲडिक्सनी एक व्हिडिओ कोर्स लॉन्च केला होता ज्याची प्राईस ओनली आपण ठेवली होती 999. बट स्पेशल डिस्काउंट जो आता गणेश चतुर्थीमुळं आपण ते रिड्यूस करतो आहे फ्रेंड्स, आणि त्याची प्राईस ठेवतो आपण जस्ट प्राईस आपण ठेवतो 700 रुपीज. 700 रुपीजमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज जे पण तुमचे कन्सेप्ट्स आहेत, खूप महत्त्वाचे कन्सेप्ट्स असतात आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि मोस्टली ह्या एक्झाम्सने कंडक्ट केलेले 4 ऑप्शनचे डिटेल सोल्युशन्स प्लस त्या रिलेटेड कन्सेप्ट्स जर तुम्ही केले तर डेफिनेटली ह्या एक्झाम्सला हेल्प होणारच आहे. कारण आपण सर्व सब्जेक्टचे कन्सेप्ट देतो जे TCSनी कंडक्ट केले होते त्याच पॅटर्नवर पुढचे एक्झाम्स पण कंडक्ट होणार. IBPS जरी पॅटर्न असला तरी पण मला वाटतं की IBPS आणि TCS फार खूप डिफरन्स नाही आहे. थोडेफार चेंजेस असू शकतात, येस डेफिनेटली. पण जर तुम्ही आत्ताचे लेटेस्ट पेपर्स नीट केले, डिटेलमध्ये केले तर डेफिनेटली इट विल बूस्ट युअर स्कोर इन नेक्स्ट एक्झाम. सो लेट्स स्टार्ट. आता आपण आज एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहे जो खूप सेट्सला रिपीट झालेला आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे मेथड ऑफ सुपरपोजिशन. मेथड ऑफ सुपरपोजिशन हा कन्सेप्ट आहे डिफ्लेक्शनचा मित्रांनो. ह्या आधी तुम्हाला डिफ्लेक्शन चॅप्टर तुमचं चांगलं जर असेल तर मोस्टली बघितलं होतं की सॉममध्ये डिफ्लेक्शन चॅप्टरमधून मोस्टली प्रत्येक सेटला एक क्वेश्चन कंपल्सरी पडला होता. तर आपण त्याच कन्सेप्ट्स आपण जर नीट केली असती, तुम्हाला जर येत असेल इट्स वेल अँड गुड. ज्यांना पण ही कन्सेप्ट येत नाही किंवा जे नवीन मुलं आहेत जे आत्ता सुरू करणार आहेत, त्यांचं करिअरमध्ये आत्ता कुठेतरी उतरणार आहेत कॉम्पिटिशनला, त्या लोकांसाठी, ज्यांचं ऑलरेडी ज्यांना सगळंच माहिती आहे, खूप हुशार आहेत, मोठ्या अकॅडमीजला जाऊन आलेले आहेत, आय डोंट थिंक यू नीड फर्दर गायडन्स. फक्त हे त्या लोकांसाठी चालू आहे ज्यांना खरंच परवडत नाही मोठ्या क्लासेसची फी भरणं 40-50,000 आणि ज्या स्टुडंट्सकडे एक डायरेक्शनची गरज आहे. आपण ह्या 700च्या पॅकेजमध्ये मित्रांनो तुम्हाला गायडन्स तर देतोच आहे, प्लस हे व्हिडिओज पण देतो आहे, प्लस तुम्हाला ग्रुप एक देतो आहे, असा डेडिकेटेड ग्रुप ज्यामध्ये तुमचे डाऊट्स सॉल्व्ह होणार आहेत बऱ्यापैकी. तर तुम्ही ॲड होणार आहे त्या ग्रुपवर. सो इतकं सगळं तुम्हाला ह्या पॅकेजमध्ये भेटणार आहे. सो आय डोंट थिंक एवढ्या कमी पॅकेजमध्ये इतक्या गोष्टी कुठं दुसरीकडे भेटत असतील तर वेल अँड गुड, यू कॅन गो देअर. सो लेट्स स्टार्ट विथ अ कन्सेप्ट कॉल्ड डिफ्लेक्शन ऑफ अ बीम. डिफ्लेक्शन तुम्हाला विचारणार आहेत कॅन्टिलिव्हर बीमसाठी. मोस्टली 2-3 साईडला हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे आणि ते एक पॉईंट देतात कॅन्टिलिव्हर बीमवर, वेगळे लोड्स देतात, UDL देतात, कधी पॉईंट लोड देतात आणि तुम्हाला काय विचारतात, कुठल्या तरी एका पॉईंटला डिफ्लेक्शन विचारतात. तर आता आपण क्वेश्चन वाचूया काय. कॅल्क्युलेट द डिफ्लेक्शन ॲट पॉईंट B. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्या पोझिशनला तुम्हाला डिफ्लेक्शन विचारलं आहे ते पहिलं नोट करून घ्यायचं. तर मी इथं इतकं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे का, कारण जेव्हा तुम्हाला वेळ येईल एक्झाममध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करायची तेव्हा तुमचं विदिन सेकंड सॉल्व्ह झालं पाहिजे. आता तुम्हाला पहिले समजून घ्यावं लागेल त्याच्या आधी की काय कन्सेप्ट आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द डिफ्लेक्शन ॲट पॉईंट B. बघा पॉईंट B कुठे आहे, इथे मी रेडनी मार्क केलं आहे, हा पॉईंट B आहे. पॉईंट Bवर एक्झॅक्ट लोड किती आहे मला सांगा. 20 kN लोड आहे. किती आहे? 20 kN. आणि त्याची लेंथ किती दिली आहे बीमची? 4 मीटर दिली आहे. 4 मीटर म्हणजे कसं,
ही बीम ए टू सी पर्यंत आहे, ठीक आहे. ही बीम जी आहे इथं ए पॉईंट आहे, इथं सी पॉईंट आहे आणि मध्ये कुठेतरी बी पॉईंट आहे आणि इथं तुमचा लोड दिला आहे 20 आणि इथं 2 मीटर डिस्टन्स, इथं 2 मीटर आणि टोटल बीमची लेंथ एल आहे जी आहे 4 मीटर. तर द मेथड ऑफ सुपरपोजिशन जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल त्याच्या आधी तुम्हाला वेगळे डिफ्लेक्शन्स बीममध्ये कुठल्या पॉईंटवर कॅल्क्युलेट करतात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मोस्टली कॅन्टिलिव्हरचं विचारलं तर आपण त्याचे चार्ट बघून घेऊया. मी जो चार्ट क्रिएट केला होता आणि आपल्या स्टुडंट्सला पण तोच चार्ट दिला होता वाचायला. तर बघा, कन्सेप्ट ऑफ स्लोप अँड डिफ्लेक्शन अशी पहिले मी पूर्ण बीम्सच्या घेणार, त्यानंतर एक कन्सेप्ट झाले की त्या रिलेटेड क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर फर्स्ट ऑफ ऑल इथं जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मी सांगतो, फर्स्ट बीम जी आहे ती कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि त्या फ्री एंडला मुवमेंट लागलेली आहे. मग त्याचा स्लोप तुम्हाला विचारतील किंवा डिफ्लेक्शन विचारतील, दोनच गोष्टी आहेत यार, स्लोप विचारतील किंवा डिफ्लेक्शन विचारतील. तर स्लोप जे आहे ते काय आहे, ML/EI असा स्लोप आहे आणि डिफ्लेक्शन जे आहे ते ML²/2E आहे. तर हे जर लक्षात ठेवायचं असेल तर सरळ असं लक्षात ठेवा, ML/EI ला 1 एका आणि इकडं काय आहे, दुर्री. तर इथं किती आहे, 2 खाली पण 2 वर पण 2 आणि इकडं थीटाला काय येणार 1 खाली डिफ्लेक्शनला 2 येणार. सेम जर पॉईंट लोड असेल तर मुवमेंट इथं M पकडली आपण तर ML²/2E आहे, ML/E आहे, थीटा झाला. सेम तसंच जर तुमचा पॉईंट लोड असेल, पॉईंट लोड W, तर ह्याचं डिफ्लेक्शन किती येईल आणि ह्याचा स्लोप किती येईल, ह्याचा स्लोप येईल WL²/2E आहे आणि ह्याचं डिफ्लेक्शन किती येईल WL³/3E आहे. काय चेंज झाला व इथं 1 होतं, इथं 2 आहे, ठीक आहे, 1 आहे, इथं किती आहे 2 आणि परत आता स्टार्ट कुठून होणार, थीटा स्टार्ट होणार 2 पासून आणि डिफ्लेक्शन परत एकने वाढलं 3. तर पॉईंट लोडला काय व्हायला आहे, मुवमेंटपेक्षा एकने वाढवत गेलेलं आहे, बस तेच केलेलं आहे. किंवा आता त्यानंतर जर सपोज UDL केस आली, तर UDL सपोज इथं कॅन्टिलिव्हर बीम आहे तुमची, हे UDL दिलेलं आहे. तर UDLमध्ये कसं येईल, आता बघा WL³/6E आहे, हे झालं थीटा आणि डेल्टा काय होईल WL⁴/8E आहे. बघा सिम्पल आहे, WL⁴/8E आहे, WL³/6E आहे. जर तुम्हाला इन केस ह्या गोष्टी पाठ होत नसतील तर इथं पण ह्या चार्टमध्ये ट्रिक्स दिलेले आहेत. थीटा × L/2 करा, थीटा × 2L/3 करा, थीटा × 3/4L करा, 4/5. तर असं तुम्ही एकनी वाढू शकता, 1 2 3 4 आणि परत 2 3 4 5 फक्त एकनी वाढवत चला आणि थीटाला मल्टिप्लाय करा, दॅट्स ऑल, तुम्हाला डिफ्लेक्शन्स भेटून जातील. तर जेव्हा ट्रँग्युलर लोडिंग असेल तर तुमचं थीटा × 4/5L असं होतं. तर WL⁴/30E आहे, ट्रँग्युलर लोडिंगला हा डेल्टा आहे आणि थीटा जो आहे WL³/24E आहे. आणि हा पण कसं लक्षात ठेवायचा, ML/E आहे, मग ML/2E आहे, ML/3 आहे, ML/4, ML/4, ML/3. तर अशा प्रकारे तुम्ही हा पूर्ण चार्ट लक्षात ठेवू शकता इझिली. एक गोष्ट कुठली तर तुम्ही फिक्स पॅटर्न बनवा की त्याच गोष्टी वाईज मी ह्याला काय म्हणणार आहे, माझ्या माइंडमध्ये फिट करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तर लक्षात ठेवा की तुमचे तरीके बनवा. तरीके खूप आहेत, लक्षात ठेवायचे मार्ग खूप वेगळे आहेत प्रत्येकाचे. आता तुम्हाला ठरवायचं तुम्हाला कसं लक्षात राहतं तसं तुम्ही तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर करा. सो आय थिंक आता तुम्हाला मोस्टली विचारलं जातं पहिले 3 केसेस की कॅन्टिलिव्हर, मुवमेंट, पॉईंट लोड आणि विथ UDL आणि मोस्टली खूप कमी वेळा ही जी आहे UBL वाली युनिफॉर्मली वॅरिंग लोडला ही कन्सेप्ट्स विचारतात तुम्हाला. इथं बेंडिंग मुवमेंट पण दिलेलं आहे WL²/6, इथं WL²/2, WLM, हे सगळे बेंडिंग मुवमेंट आणि सिम्पली सपोर्टेडचे पण गोष्टी विचारतात. सो सिम्पली सपोर्टेड बीमसाठी अजून वेगळा पॅटर्न आहे. तर WL²/16 आहे, WL³/24 आहे आणि इथं परत WL³/48 आहे आणि 5/384 WL⁴. तर अशा प्रकारे मोस्टली बघा हे 2 5th आणि 6th केस आता तुम्हाला सध्या गरज नाही आहे ह्या कन्सेप्ट्समध्ये. पहिला कॅन्टिलिव्हरच्या सगळ्या कन्सेप्ट्स नीट लक्षात ठेवा आणि सिम्पली सपोर्टेड बीमच्या मग वेगळ्या पानावर लिहून घ्या, ठीक आहे. सो आता आपण ॲक्च्युअल क्वेश्चन्स बघूया की कसे होते आणि कसे सॉल्व करायचे होते. कारण तुमच्याकडे जरी फॉर्म्युला असला ना तरी पण खूप मुलांना सॉल्व करता नाही आले क्वेश्चन्स की ॲक्च्युअल कसं अटेम्प्ट करायचे क्वेश्चन्स. कसं आहे, तुम्हाला फक्त फॉर्म्युले माहीत होते की कॅन्टिलिव्हर लोडिंग असेल तर WL³/3 आहे एवढंच माहीत होतं. पण आता ह्या केसमध्ये WL³/3 लावलं आपण तर बघू आन्सर किती येतं आहे. तर बघा 20, W म्हणजे 20, तर तुम्हाला माहिती आहे की कॅन्टिलिव्हर दिलं आहे पण पॉईंट लोड तुम्ही जे ऐकलं आहे ते फ्री एंडला पॉईंट लोड असतो तेव्हा इथं डिफ्लेक्शन जो येतो डेल्टा तो असतो WL³/3 आहे.
पण आता पॉईंट लोड कुठं लागला आहे फ्रेंड्स? पॉईंट लोड लागला सेंटरला L/2ला. L/2ला जर पॉईंट लोड लागला असेल तर त्याचं डिफ्लेक्शन मेथड ऑफ सुपरपोजिशननी कॅल्क्युलेट करावं लागतं. ते आपण बघूया कसं करायचं. तर आता मेथड ऑफ सुपरपोजिशननुसार जर तुम्हाला इथं डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायचं, इथं पॉईंट लोड सपोज किती आहे 20 आहे आणि इथंच तुम्हाला डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला डिफ्लेक्शन कुठं कॅल्क्युलेट करायचं? बीला. तर तुम्हाला ॲज पर मेथड ऑफ सुपरपोजिशन तेवढीच लेंथ कन्सिडर करणं आहे जिथं तुम्हाला डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं 2 मीटरची बीम झाली, हे 20 किलोन्यूटन तुमचा लोड झाला. सो ह्याचं जे डिफ्लेक्शन येईल ते काय येईल? WL3/3EI. दॅट्स ऑल. पण इथं ह्या एवढ्याच पार्टसाठी एल किती घेणार तुम्ही? 2 मीटर घेणार. सपोज इथं 4 मीटर असतं एवढ्या पार्टमध्ये, तर 4 घेतलं असतं. जेवढं पण तुम्हाला पॉईंट, जितक्या पॉईंटपर्यंत जेवढं डिस्टन्स आहे, ज्या पॉईंटपर्यंत विचारलं तेवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे. ठीक आहे. सो ह्याचा आन्सर येतं 20 × 2 × 2 × 2 /3EI. तर ह्याचं किती येईल आन्सर? 3 1 जा 3, 7 जा पकडू आपण 21. सो 8 7 जा 56/EI. 7 8 जा 56. पण क्लोज ऑप्शन आपल्याला बघितलं तर 53.33, कारण ॲक्च्युली हे जे येतं 6.67च्या आसपास आणि त्यामुळं ह्याचं उत्तर होतं 53.33/EI. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की डिफ्लेक्शन आहे, डिफ्लेक्शन म्हणजे डाऊनवर्ड बेंडिंग होणार आहे. सो इथं निगेटिव्ह साईन डाऊनवर्ड पॉईंट लोडमुळं येऊन जाते. सो आता तुम्हाला ही कन्सेप्ट आय थिंक कळली असेल. सपोज बीला तुम्हाला विचारलं आहे तर असं होतं त्याचं उत्तर. आता सपोज तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी विचारलं असेल तर कसं करणार? दुसऱ्या ठिकाणी म्हणजे सी पॉईंटला जर ह्याच बीमचं डिफ्लेक्शन काढायचं झालं तर कसं काढणार? ह्याचं मोस्टली तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे पुढं, की आता पॉईंट लोड दिल्या पुढं काय देऊ शकतात? UDL देऊ शकतात. ठीक आहे. पण आता तुम्हाला सी पॉईंटला विचारलं सपोज तर कसं काढलं असतं? तर ह्याची पहिले डिफ्लेक्शन डायग्राम बघा. तुम्हाला डिफ्लेक्ट कशी होईल बीम? डिफ्लेक्ट अशी होईल कॅन्टिलिव्हर बीम, आणि इथं जे येईल ते ΔB येईल, आणि ΔB जे आहे इथपर्यंत कॉमन राहील ΔB, आणि एवढा जो डिस्टन्स आहे तो टोटल डिस्टन्स जो आहे तो ΔC आहे. ठीक आहे, या पॉईंटला. तर आता एवढा डिस्टन्स, थीटा तर सेम राहतो, थीटा विल नेवर चेंज. इथं जो थीटा आहे तोच थीटा इथं राहणार. सो थीटा चेंज होत नाही. मग एवढा डिस्टन्स जे आहे त्याला आपण L म्हणू, किंवा एवढा डिस्टन्स A म्हणू, एवढा डिस्टन्स B म्हणू. तर टोटल जे आहे एवढा पार्ट तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. एवढा पार्टला X म्हणू. तर X जो असतो ना, तो X जो असतो तो B × थीटा जेवढा पण आहे, थीटा A पकडा, थीटा A पकडा, किंवा थीटा तर B पकडा, थीटा B पकडा. ठीक आहे. तर थीटा B काय होईल? WL²/2EI, WL²/2EI इंटू B जेवढी लेंथ आहे तेवढी, आणि थीटा B साठी जी L आहे ती काय? ती A आहे. त्यामुळे याचा आन्सर येतं WA²/2EI इंटू B. सो आता तुम्हाला जर टोटल डिफ्लेक्शन ॲट C काढायचं आहे, टोटल ΔC, तर काय होईल? टोटल ΔC = ΔB + X होईल, ΔB + X. तर ΔBचा आता फॉर्म्युला आपण बघितला WA³/3EI पॉईंट लोड. मग तर इथं काय आन्सर येईल? WA³/3EI प्लस आता ह्याचा जो फॉर्म्युला आहे एक्सचा तो काय आला आपला WA²B/2EI. तर अशा प्रकारे तुम्ही ΔC काढू शकता. ΔCचा फॉर्म्युला काय आला मग? मूळ WA³/3EI प्लस WA²B/2EI. तर अशा प्रकारे सिम्पली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता डिफ्लेक्शन ॲट पॉईंट C. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया त्याच रिलेटेड. बघा आता, व्हॉट इज द डिफ्लेक्शन ॲट फ्री एंड? आता इथं विचारलं तुम्हाला फ्री एंडला किती आहे. तर ह्याची जेव्हा डिफ्लेक्शन डायग्राम तुम्ही ड्रॉ कराल, डिफ्लेक्शन डायग्राम, तर ह्या पॉईंटला सपोज B म्हणलं, ह्या पॉईंटला C म्हणा, तर ही झालं ΔC, आणि हा आपला पॉईंट परत आला X, आणि हा आला ΔC. आणि तुम्हाला काय विचारलं आहे? कॅल्क्युलेट डिफ्लेक्शन ॲट फ्री एंड. फ्री एंड म्हणजे ΔB = ΔC + X. हा झाला तुमचा डिफ्लेक्शन ॲट फ्री एंड. मग ΔC कसं काढणार फ्रेंड्स? इथं जे डिस्टन्स दिलं आहे तुम्हाला ते L/2 दिलं आहे, आणि इकडं पण जे डिस्टन्स दिलं आहे इथून ते इथपर्यंत L/2 दिलेलं आहे. सो आता जर तुम्ही बघितलं की दोन्हीचं डिस्टन्स जे आहे ते L/2 घेतलेलं आहे आपण, मग आपण काय कन्सिडर करू? त्याला A कन्सिडर करू. सध्या ह्याला पण A कन्सिडर करू. सो टोटल लेंथ जी आहे ती 2A आहे. मग ΔC ॲज पर UDL, सपोज UDL केस आहे बघा तुम्ही, ही बीम आहे तुमची. आता C पर्यंत जर मी पकडली बीम तर काय UDL दिलेलं आहे तुम्हाला, आणि UDLचं डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय फ्रेंड्स? ΔC पर्यंत WL⁴/8EI ड्यू टू UDL. UDLमुळे आपल्याला केस काय भेटते? WL⁴/8EI. मग आपल्याला Lची व्हॅल्यू जी आहे ती L/2 आहे इथपर्यंत. ठीक आहे, L/2 आहे.
तर आपण काय म्हणू, डब्ल्यू इंटू एल बाय 2 रेस टू 4 ओव्हर 8 EI आणि डब्ल्यू एल रेस टू 4 ओव्हर किती येणार ह्याचं 2 रेस टू 4 16 इंटू 16 इंटू 8 जर केलं तुम्ही 6 8चा सो 128च्या आसपास 6 8चा 48 128 EI ह्याची व्हॅल्यू आली. प्लस आता एक्स काढायचं आहे तुम्हाला, कारण इथपर्यंत डेल्टा सी आहे तुमचा तो सेम राहील, पण तिथून जो आहे तो एक्स राहील. एक्सची व्हॅल्यू कशी काढली आपण मागच्या वेळेस, जसं मी म्हटलं तुम्हाला एक्स इज इक्वल टू बी इंटू थीटा सी, बी इंटू थीटा सी. तर आता बी किती आहे, बी प्लस बी पण एल बाय 2 आहे, सो एल बाय 2 इंटू आता ह्याचा थीटा जो आहे सीचा तो काय येईल डब्ल्यू एल क्यूब ओव्हर 6 EI. बघा सिम्पल आहे, डब्ल्यू एल क्यूब मग डब्ल्यू इंटू एल बाय 2 चा क्यूब ओव्हर 6 EI. जर तुम्हाला कळत नसेल तर परत रिवाइंड करून बघा, कन्सेप्ट कशी आहे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, डब्ल्यू एल रेस टू 4 ओव्हर 128 EI ह्याचा आन्सर आहे, प्लस एल बाय 2 इंटू डब्ल्यू एल क्यूब ओव्हर इथं किती येणार 8 6 48 EI. सो टोटल जर तुम्ही केलं तर डब्ल्यू एल रेस टू 4 ओव्हर 128 EI प्लस डब्ल्यू एल रेस टू 4 ओव्हर 96 EI. ठीक आहे, आणि जर ह्याचा LCM जर तुम्ही काढला तर 96 इंटू 4 करू शकतो आणि 128 इंटू 3 करू शकतो. मग इथं 3 इथं 4 टोटल 7 डब्ल्यू एल रेस टू 4 ओव्हर 384 EI. 384 LCM येतं दोघांचं बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून. सो 384 खाली यायला पाहिजे. आन्सर कुठल्या ऑप्शनमध्ये 384 आहे, फर्स्ट. सो आन्सर इज 1. सो तुम्हाला कन्सेप्ट येणं गरजेची होती ह्या क्वेश्चन्समध्ये. बाकी सुपरपोजिशन थेरम आता तुम्हाला लक्षात आली आहे. बघा दोन्ही बीमसाठी मी सांगितलं की पॉईंट लोड असेल सेंटरला तर कसं करायचं आणि सेंटरपर्यंत UDL असेल तर कसं करायचं. असंच तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीमसाठी बाकीच्या बीमसाठी करू शकता मित्रांनो. सो ही लक्षात ठेवा केस की आता जर तुम्हाला सिम्पली सपोर्टेड विथ पॉईंट लोड दिला असेल एल बाय 2ला आणि UDL पण दिला असेल एल बाय 2ला तर त्याचा आन्सर कसं येईल, त्याचा आन्सर येईल डेल्टा ॲट सी. इथं पण सी करू तर डेल्टा सी इज इक्वल टू WA क्यूब ओव्हर 3 EI प्लस WA स्क्वेअर बी ओव्हर 2 EI. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा डायरेक्टली. आणि ह्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा डेल्टा सी इक्वल टू WA रेस टू 4 ओव्हर 8 EI प्लस WA क्यूब ओव्हर 6 EI इंटू बी. सो हे तुमचं झाले फॉर्म्युले, एकदम बेसिक. तुम्हाला सांगितलं की मेथड ऑफ सुपरपोजिशनने तुमचा इझिली सुटू शकत होता क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट खूपदा विचारली गेली जी पेपरला, सेकंड कन्सेप्ट ती मोस्टली तुम्हाला विचारली गेली मोस्टली MI ऑफ व्हेरियस सेक्शन आणि CG सेंट्रोइड ऑफ ग्रॅव्हिटी आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर तुम्हाला जर कळलं असतं की वेगळ्या वेगळ्या सेक्शनचे MI काय CG काय हे आपण नोट्समध्ये पण दिले होते तर तुम्हाला ते इझी गेलं असतं क्वेश्चन सॉल्व्ह करायला. पण पहिले एक चार्ट बघून घेऊया, जसं आपण ह्याचा बघितला होता चार्ट की वेगळ्या वेगळ्या सेक्शनमध्ये CG कसे काढायचे. जेव्हा तुम्हाला रेक्टँग्युलर सेक्शन देतील तर त्याचा CG बघा तुम्ही कसं काढणार. तर जर सपोज वर्टिकली काढायचं असेल तर A/2 होईल, हॉरिझॉन्टली B/2 होईल. त्यानंतर ट्रायंगलसाठी जेवढी हाईट आहे तर त्याच्या H/3 येणार, बेसपासून H/3 आणि वर्टेक्सपासून 2/3H, वर्टेक्सपासून 2/3H. आणि हॉरिझॉन्टल किंवा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस म्हणलं तर B + 2A/3. जसं तुम्हाला दाखवलं आहे की CG पासून B + 2A/3. सेम ट्रॅपेझॉइडसाठी ह्याचा बघा CG जर वर्टिकली Y ॲक्सिसला घेतला तर 1/3 A² + AB + B² अपॉन A + B. किंवा इथं पण तुम्हाला दिसत असेल की L/3 A + 2B A + B. तर तुम्हाला जसं तुम्ही ट्रॅपेझॉइडलसाठी जिथनं घ्याल त्याच्या ऑपोजिट तुम्हाला 2B करावं लागेल. सपोज A पासून घेतलं तर B ला 2 द्यायचं आणि B पासून जर मेजर केलं तर A ला 2A करू शकता तुम्ही. सो अशा प्रकारे ट्रॅपेझॉइडल. परत सर्कलचा जर एरिया विचारला तर πr² येणार. सेमी सर्कलला हाफ करायचं सर्कलच्या आणि क्वार्टर सर्कलला 1/4 करायचं. सेम त्यांच्या मुवमेंट ऑफ इनर्शियावर तसंच डिपेंड राहतं. जर सर्कलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारला तर π/64 d⁴ त्याच्या हाफ होणार सेमी सर्कल आणि त्याच्या पण हाफ होणार तुमचा क्वार्टर सर्कल. ठीक आहे. आणि सर्क्युलर सेक्टरसाठी जर काही एक क्वेश्चन पडला होता सो त्याचा आन्सर आहे 2/3 r sin θ/3θ. तर हे पण क्वेश्चन पडला होता 2/3 r sin θ/θ. सॉरी 3θ नाही येतं, 2/3 r sin θ/θ. हे तुमचं सर्क्युलर सेक्टरला येऊन जाईल त्याचं CG. आणि मोस्टली हे CG विचारतात तुम्हाला
4r/3π 4r/3π सेमी सर्कल असू दे किंवा क्वार्टर सर्कल असू दे, तुम्हाला सी जी सेम राहील. आणि इवन सेमी इलेप्टिकला बघा 4r/3π तुम्ही सेमी सर्कलला घेता सेम, तसंच 4b/3π घेणार तुम्ही सेमी इलेप्टिकला. आणि इकडं पण क्वार्टर इलेप्टिकला पण सेम 4b/3π. सो काय वेगळं नाही आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि पाय ए बी इलेप्टिकचा एरिया येणार. आणि जो तुमचा जनरल स्पॅन्ड्रल जर दिला असेल तर त्याचा पण बघा सी जीचा फॉर्म्युला दिलेला आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी n+1/4n+2 × h. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो अशा प्रकारे तुम्ही वेगळे सी जी आणि एम आय बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया वेगळ्या सेक्शनसाठी. रेक्टँगलला जर एरिया विचारला b/h, एक्सला बरोबर जीला विचारलं तर bh³/12. आणि जर तुम्हाला बेसला विचारला असेल तर त्याचा आन्सर तर BH किंवा BD³/3. BD³/12 जर सी जीला विचारलं असेल तर, आणि बेसला BD³/3. आणि ट्रायंगलला सेम BH³/36 BH³/36. आणि सर्कलला π/64 d⁴ π/32 d⁴. तर अशा प्रकारे वेगळ्या सेक्शनला तुम्हाला जसं मी सांगितलं 4r/3π याचा आन्सर आहे. तर तुम्ही बघू शकता की कितीदा ते क्वेश्चन्स रिपीट झाले बघा. सेंटर्ड ऑफ सेमी सर्कल किती येणार यार 4r/3π. बघता क्षणी तुम्ही टिक करू शकता. जर कन्सेप्ट वाईज अभ्यास केला असेल तर काही अवघड नाही आहे. एला विचारलं होतं बघा बेसला म्हणजे किती येणार BD³/3 जसं आपण आता बघितलं होतं. तर बी किती आहे 3 × 5 × 5 × 5 /3 3 कट 125 इज द आन्सर. सो आन्सर इज बी. तर बेसिक एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सिम्पली ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. असे बरेच कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील वेगळ्या सेक्शनसाठी आणि वेगळ्या काय म्हणतात, इथं पण बघा तुम्ही एक मुवमेंट ऑफ इनर्शियावर क्वेश्चन होता. तुम्हाला विचारलं होतं की सर्क्युलर लॅमिन आहे आणि r रेडियस आहे, त्याचं मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगा. तर ह्याचं आन्सर येतं π/4r⁴. दॅट्स ऑल. π/4r⁴. तर हे कसं आलं π/64 d⁴ तुम्ही करता. बस ह्याला डीला काय करू शकता तुम्ही 2r करू शकता. तर 2r म्हणलं तर हे होणार 2⁴ × r⁴ /64. तर ह्याचा आन्सर 16 16 1 16 4 πr⁴/4. सो ह्याचा आन्सर येतं ऑप्शन ए. आणि जर तुम्हाला सेमी सर्कल दिला असेल तर त्याचे हाफ होणार म्हणजे πr⁴/8 होणार. आणि क्वार्टर सर्कलला πr⁴/16 होणार. सो अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या सेक्शनला कॅल्क्युलेट करून तुम्ही आपले कन्सेप्ट स्ट्रॉंग करू शकता. आणि हेच आपण आपल्या कन्सेप्ट सिरीजमध्ये व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या गोष्टी. तर तुम्हाला जर असेच कन्सेप्ट तुमचे स्ट्रॉंग करायचे आहेत, पुढच्या एक्झाम्समध्ये स्कोअर बूस्ट करायचा आहे, तर तुम्ही डेफिनेटली ही 700ची एक सिम्पल नॉमिनल कॉस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 20 आवर्सपर्यंतचे रेकॉर्डेड लेक्चर्स देण्यात येणार आहेत तुमच्या ड्राईव्हवर. किंवा तुम्ही विचार कसाही करू शकता. पेनड्राईव्हची कॉस्ट तुम्हाला जास्त पडेल ते पोस्टनी जर तुम्हाला पाहायला असेल तर. पण ड्राईव्हर तुम्ही किती फ्री लाईफ टाईममध्ये ॲक्सेस त्याचा यूज करू शकता. तुम्हाला किती पण दिवस त्याचा ॲक्सेस राहील, त्याचा अनलिमिटेड ॲक्सेस आहे तुम्हाला. सो जर तुम्हाला असंच पुढच्या एक्झामसाठी तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग करायचे तर डेफिनेटली चांगली ऑफर आहे फ्रेंड्स. आणि आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्स कळले असेल. बाकी आपण तर जितकं फ्रीमध्ये देता येईल गायडन्स करता येईल आपण करतोच आहे. सो इट्स अप टू यू हॅव टू टेक द डिसिजन की तुम्हाला काय करायचं आहे. आणि आय होप ह्या गणेश चतुर्थीनंतर ह्या येणाऱ्या काळात तुमचे डेफिनेटली एक्झाम्स क्रॅक होतील. ज्यांचे पण स्कोअर कमी आले WRDला, ऑलमोस्ट WRD एक्झाम्स खूप जणांचे होप्स होते ह्या एक्झाम्सवर. बट ठीक आहे, काही कारणामुळे सिली मिस्टेकमुळं जे गोष्टी आपल्या चुकल्या आहेत त्या आपल्याला दुरुस्त करायचं. आणि PCMC असेल, पुढचे एक्झाम्स असतील PMC असेल, तर ह्या एक्झाम्समध्ये आपल्याला डेफिनेटली स्कोअर करून क्रॅक करायचंच आहे. सो बेस्ट ऑफ लक फ्रेंड्स फ्रॉम सिव्हिलॅटिक्स. आणि तुमचे सर्व इच्छा सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत. आणि आय होप यू विल जॉईन अस सून. थँक्यू फॉर वॉचिंग.